एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। बनावट दारू तयार करण्यासाठी अवैधरित्या स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काडापुरे तळ परिसरातून ताब्यात घेतलं। अरुण विष्णू शेवाळे असे त्याचे नाव असून त्याच्यासह विजय भाटले याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत 20,400 रुपये किमतीचे स्पिरिटचे 17 प्लास्टिकचे कॅन व तवेरा असा 3,20,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अवैध दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची विक्री, वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाईसाठी विविध पथके तयार केली होती। माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार प्रदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत इचलकरंजीतील काडापुरे तळ या ठिकाणी बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्पिरिटचे कॅन भरलेली तवेरा कार येणार असल्याची माहिती मिळाली। प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने काडापुरे तळाकडे जाणारे रोडवर सापळा लावून पांढऱ्या रंगाची तवेरा कार ताब्यात घेतली। त्यावेळी अरुण विष्णू शेवाळे यांच्याकडे तवेरा कारमध्ये 20,400 रुपये किमतीचे स्पिरिटचे कॅन 20,400 रुपये किमतीचे स्पिरिटचे 17 कॅन मिळून आले। अधिक चौकशी करता हे स्पिरिट विजय भाटले यांच्या मालकीचे तवेरा कारमधून त्याच्या सांगण्यावरून बनावट दारू तयार करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे। सदरचे बेकायदेशीर स्पिरिट प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आलं। दोघांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार प्रदीप पाटील, प्रशांत कांबळे, सागर चौगुले, विशाल चौगुले, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, योगेश गोसावी, संतोष बर्गे व अरविंद पाटील यांच्या पथकाने केली।